पंढरीनाथ भगवान की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री मातृपितृभ्यो नमः। श्री रुक्मिणी रमणाय नमः। श्री कथाकल्पतरू स्तबक 14वा अध्याय क्रमांक 2। काल प्रथम अध्याय झाला आणि प्रथम अध्यायामध्ये काय झालं तर अश्वमेध यज्ञाकरता घोडा सोडण्यात आला। घोडा जिंकून आणला शामकर्ण का? बरं ठीक आहे। माझ्या बी 2-3 ओव्या गेल्या होत्या ना तुला ते काय मग सोडला होता का ते पहिल्या ओवीत? मग शामकर्ण आणायला कुठे गेले होते? श्रुती ऐकी जे सावधान व्यासाची पुसे कुंती नंदन ती यवनाश्वासी शामकर्ण प्राप्त कैसा जाहला। हा तर व्यासांना पांडवांनी विचारलेलं आहे की यवनाश्वाला शामकर्ण घोडा कसा प्राप्त झाला? कोण आहे यवनाश्व? कोणाचा मुलगा आहे? काल कोण ऐकली कथा? मी नव्हतो। एक कर्णाचा मुलगा होता आणि एक घटोत्कचाचा होता। मी नव्हतो तरी सांगून राहिलो ना, म्हणून म्हणलं कोणाचा होता। ऐसो ऐकोनी धर्म प्रश्न सांगे सत्यवती नंदन कीतये नगरीचा तट गहन उच्च गगन चुंबित असो कवन एके दिवशी सूर्यक्रमित असता गगनासे तव यौवनाश्वाचे पवळीसे अडखुळला रथ। एक दिवशी सूर्यक्रमण करत असताना सूर्याचा रथ हा यवनाश्वाच्या नगराच्या तटाला त्या ठिकाणी लागला, अडखळला। मग कोकोनी दिनमनी पवळी पाडिली तत्क्षणी रथ क्रमावया गगनी केला मार्ग। आणि मग त्या ठिकाणी सूर्यदेवाचा रथ त्या नगराच्या जे तट असतात, तटबंदी, जुन्या काळात तटबंद्या होत्या गावाला बाहेरून, हा तर यात असं वर्णन आहे की सूर्याचा रथ त्यात अडखळला। मग सूर्याने त्या ठिकाणी काय केलं? क्रोध आला म्हणून ती तटबंदी पाडली आणि मार्ग केला। तव यवनाश्व प्रधानीसी खेळोनी निघाला व्याहाळीसे तव देखील पवळीसे पाडिलेसे। यवनाश्वानं पाहिलं प्रधानासहित की ती तटबंदी पाडलेली आहे। राव म्हणे हे काय झाले? तव राख नाही तर कथिले पवळीसी पाडिले सूर्यनारायणे। सेवकांनी सांगितलं म्हणे सूर्यनारायणानं हे त्या ठिकाणी पाडलेलं आहे। हे ऐकून राहू अत्यंत कोपला महाबाहू म्हणे आता फेडीन ठाऊ दिनकराचा। आणि मग त्या ठिकाणी राजाला काय आला? राग आला। राग कोणाचा आला? राग सूर्यदेवाचा राग आला की यांनी आपली नगराची तटबंदी पाडलेली आहे, म्हणून त्या ठिकाणी राग आला। आणि बर म्हणे आता मी त्यांचं काय घेईन तर बदला घेईन। मग रात्री माझी पालानुनी सैन्य सन्नद्ध केले रणी तव उगवला वासर म्हणे पूर्व दिशेशी। रात्री सगळं सैन्य त्या ठिकाणी सज्ज केलेलं आहे आणि सकाळी सूर्याचा उदय होण्याची वाट पाहतोय। झाला सूर्योदय, राव चालीला सन्नद्ध उभयतासी मांडिले युद्ध शस्त्रास्त्रे नानाविध सोडिते झाले। सूर्याचे आणि यवनाश्वाचे युद्ध त्या ठिकाणी सुरू झालं। एक एकासी नाकळे दोघी आथिले ती बळे शेवटी यवनाश्वेस मरिले मोहनास्त्र। एकमेकांनाही कळत नव्हते इतके बाण त्या ठिकाणी सोडवत होते। शेवटी यवनाश्वानं मोहनास्त्राचं स्मरण केलं। मोहनास्त्र सगळ्यांना मोहनी घालणारं ते अस्त्र आहे आणि त्याचं स्मरण केलेलं आहे। ते संचरता मोहनी सूर्यव्यापिन्नला गगनी होनी मूर्छागत नैनी संचरली निद्रा। मोहनास्त्र घातल्यावर काय होतं? सूर्यावर ते मोहनास्त्र त्या ठिकाणी गेलं आणि सूर्याला बेशुद्ध आल्यासारखी झोप आली। हा नाही, अजून नाही, इतक्या लवकर नाही, काही नाही अजून। ते 1-2 गिऱ्हाईक असतात, पक्के असतात ते। कोदंड पडिले गळुनी तव यवनाश्व पातला गगनी अस्त्र घेतले काढूनी सन्मुख उभा राहिला। सूर्याच्या हातातला कोदंड म्हणजे धनुष्य पडून गेला
आणि यवनाश्वानं त्या ठिकाणी अस्त्र काढून घेतले आणि सूर्याच्या समोर उभा राहिलेला आहे. तेने सूर्य सावध झाला, परी राया देखून लाजिनला. मग श्यामकर्ण देऊनी भेटला संशज म्हणून. आणि मग त्या ठिकाणी यवनाश्व म्हणजे सूर्यपुत्र कर्ण, त्या कर्णाचा पुत्र यवनाश्व आहे बरं का. चला तर सूर्याला लाज वाटली बघा की आपली पराजय झाला आपला. मग सूर्यानं काय केलं तर श्यामकर्म दिला आणि आपल्या स्वतःच्या वंशाला भेटलेला आहे. मी आता हा अंदाज त्या ठिकाणी लावला. सोमवंशज म्हणजे सूर्यपुत्र कर्ण आणि हा कर्णाचा पुत्र यवनाश्व. सूर्य म्हणे राया लागून यासी आदित्य वारी जाण, करवावे उदक पान विघ्न उद्भवेल येरा दिवशी. आणि मग सूर्यानं सांगितलं हा जो श्यामकर्ण घोडा तुला देतोय याला फक्त आदित्यवारी पाणी पाजायचं म्हणजे आयतवारी. आदित्यवार म्हणजे कोणता वार? रविवार. खरा मूळ शब्द काय आहे? आदित्यवार. पण शब्दभ्रंश काय झाला, म्हणता म्हणता आपलं अवघड नाही म्हणायचं मग काहीतरी म्हणायचं म्हणून त्याचा आदित्यवार झाला. नाही तर खरा शब्द काय? आदित्यवार. हा ते आदित्यवारी. बरेच शब्दभ्रंश झाले, आपण त्याचा धिंगाणा करून टाकला त्या शब्दाचा. बृहस्पतिवार, बुधवार, हा गुरुवार. बृहस्पतिवार म्हणजे गुरुवार. तर लोकांनी ते बृहस्पतिवाराला काय केलं? बस्तरवार. काही संबंध नाही. बस्तर म्हणजे काय? काही नाही. बृहस्पती म्हणजे देवाचा गुरु आहे म्हणून देवाचा गुरुवार बृहस्पतिवार असे याचे वार बरं का. पण आता शब्दभ्रंश असे असतात. शब्दभ्रंश म्हणजे मूळ शब्द एक ऐकून 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 अंतर पडता पडता त्याचं अनाचा अनर्थ होत 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 ते बदलून जातं पुढं. चला तर त्या घोड्याला रविवारी पाणी पाजायचं नाही, नाहीतर विघ्न येईल. यासी विघ्ने असते बहुते तरी रक्षिजे सावचित्ते. मग घेऊन यावारू ते रावा आला स्वनगरी. यवनाश्व त्या ठिकाणी घेऊन आलेला आहे. सांगितलं याला विघ्न भरपूर आहे, सांभाळ. कोण दिला घोडा? सूर्यानं दिला, आजोबांनी. नगर शृंगारून परियसी निर्वंडी केली वारुवासी. हे व्यासे गतिले धर्मासी श्रीकृष्ण आदेखता. व्यासांनी असं हे श्रीकृष्णा समक्ष धर्मराजाला सांगितलं. ऐसी पुराणंतर व्युत्पत्ती ते कथिली संकलिती अनेक कथा क्षोत्रपती ऐके भारता. आणखी या संबंधित वेगळी कथा आलेली आहे. या संबंधित आणखी एक ग्रंथ आहे बघा. एक जैमिनी अश्वमेध नावाचा ग्रंथ आहे. राम मंदिरावर आहे तो. जैमिनी अश्वमेध आणि एक राम अश्वमेध असे दोन ग्रंथ आहेत. तिथं झालेला आहे खालच्या मंदिरात. अजून आहे हा रामाच्या पुढचं आहे. फार असे मस्त ग्रंथ आहे. रामविजय हरविजय सारखे गोड ग्रंथ आहे. दोन्ही उपलब्ध आहेत. गोड ग्रंथ आहे शिवबद्ध. म्हणजे एक रामाश्वमेध एक जैमिनी अश्वमेध. रामाश्वमेधामध्ये रामानंतरच्या कथा आहे. जैमिनी अश्वमेधानंतर या पांडवाच्या नंतरच्या आता ज्या कथा येऊन राहिल्या हे त्यात यापेक्षा सविस्तर आहे. तर ते दोन ग्रंथातल्या जिथं कथा आहे. चला अजून एक बदलून कथा आहे ती बघू. भद्रावतीशी गेले तिघे जण ते मेघ वर्णे भाव माव करून केले सुरवरी संचरण सैन्य आदेखता. भद्रावतीला तिघ जण गेले. कोणते? तर आता इथं काही सध्या तसा उल्लेख नाही. बघू कोण कोण आहे. मग नाडे सावजाचे रूप धरिले आसुरी मायेचे वारुस सैन्याचे येणे ते झाले. उदक पानार्थ नेला वारू येरे भीतरी देखील विरो म्हणून चकित होऊन तुरू न करी जळपान. आणि काय केले यांनी? रूप धारण करून तिथं गेलेले आहेत. मायेचं रूप धारण केलं तिथं गेले. पाणी पिण्याकरता तिथं भीतरी गेले आणि पाहतात तिथं चकित झाले आणि पाणी काही त्यानं पिलं नाही. सैनिक मृडूनी पाहती भोवते तेव्हा पर्वती देखील दोघाते एकी जाऊ निराया ते सांगितले सकळ. गंगाळी करविती उदकपान तेने चिंतावला मेघवर्ण म्हणे घोडा गेली आहे इथून व्यर्थ पण होईल आपला. त्या गंगाळामध्ये त्यांना पाणी पाजत होते. मेघवर्ण कोण आहे?
मेघवर्ण घटोत्कचाचा घटोत्कचाचा मुलगा आहे बरं का. आता कालच्या अध्यायात आलेले कथाही मी नसल्यामुळे ते नाव त्या ठिकाणी काही ज्ञात नाही. तर त्या घटोत्कचानं चिंता वाटली त्याला की आता जर घोडा गेला तर आपला इथे येऊन काही फायदा नाही, म्हणून उडाला अंतराळी तेथुनी वारुवाते निहाळी. मग घेऊन गगन पोकळी गेला वारुवासी, आणि आकाशात त्या घोड्यांना घेऊन तो गेला. हा त्याच्याजवळ मायावी शक्ती होती, तो घटोत्कच मुलगा. ही पुराणंतर कथा असे अनारिसी भारता, आणि यवनाश्वे आपली सुद्धा दिदली ऋषिकेतासी. अशी पुराणांतरामध्ये एक वेगळी कथा आहे. आणि यवनाश्वानं आपली कन्या ऋषिकेताला दिली. काल झालेले 4 दिवस लग्न झाले, अपार अंदन दिदले. मग हस्तनावती आले सकळ मिळवणी. नंतर भीमे द्वारकेहून बाहुनी आलीला श्रीकृष्ण, ते कथा कथिली संकलन पूर्वील प्रसंगी. नंतर एक दिवस भीमानं द्वारकेतून भगवान श्रीकृष्णाला कसा बोलावून आणलं ती कथा मागच्या वर्षी त्या ठिकाणी झालेली. गदा आकाशात फिरवली, भेरकावली, आणि डोक्यावर झेलण्याकरता उभा राहिला. मग कोण आलं धावून? श्रीकृष्ण धावून आले. देवाने विचारलं, बाबा असं काय आत्महत्या करायला लागला का काय? नाही म्हणे देवा, तुम्हाला जेवायला बोलवायचं होतं. मग आता इतक्या फास्ट कसे येणार तुम्ही? म्हणून हे संकट त्या ठिकाणी ओढावून घेतलं. आणि मग संकट आलं की तो भक्ता करता धावून येतो. कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरी तू आमुचा कैवारी. असो हा द्रौपदीचा धावा आहे, म्हणून तो आला. ती कथा होऊन गेलेली आहे, ती तर तिचा आता काही संबंध नाही. असो हस्तनापूर बाह्य प्रदेशी, देवाला परिवारेसी, रम्यस्थानी कुटुंबेसी उतरले समस्त. देवे विश्वकर्म बोलाविला, इरुतक्षणी पातला, दिव्यनगर रचिता झाला द्वारकोपमेचे. तर भगवान परमात्मा तिथं आलेला आहे, हस्तिनापुराच्या बाहेर आलेला आहे. आणि हस्तिनापुराच्या बाहेर आल्यानंतर विश्वकर्म याला बोलवून द्वारकेला उपमा द्यावी असं सुंदर एक नगर बनवलं. बर मंदिरे, रानिया, कुमरी कुमरा आणि समस्त यादववीरा, विश्रांती झाली अवधारा सकळ सैन्यासी. सर्वजण तिथं आलेले सैन्य आदी सगळे. ते ऐकोनी राये धर्मे, आनंदला अति संभ्रमे. मग भेटो आला प्रेमे बंधू वर्गासह. धर्मराजा भावासहित त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाच्या कुटुंबाला भेटायला आलेले आहे. क्षेमालिंग बैसकारे, टिळे विडे पूजा पुरस्सर, षोडशोपचारी युधिष्ठिर पूजी समजता. भगवंताला सर्वांना त्या ठिकाणी पूजा यथा विधी विडा आदी सगळं त्या ठिकाणी पूजन केलं. तव याज्ञसेनी आली, ते रावळागणी प्रवेशले. अनुक्रमे भेटती झाली कृष्णपत्न्यासी. द्रौपदी माता सुद्धा आलेली. अनुक्रमे सगळ्या कृष्णपत्न्या जेवढ्या होत्या तेवढ्यांना ती भेटलेली आहे. रुक्मिणी मुख्य अंतपुरा, वाटतसे वस्त्रालंकारा, येणे झाले सर्वेश्वरा भेटावया द्रौपदीसी. रुक्मिणी माता सुद्धा आतल्या घरामध्ये अंतपूर मधले मागच्या घरामध्ये आहे. साड्यांचा वाटप सुरू आहे. हा ती आता आलेली या यज्ञाकरता सगळ्यांना वस्त्र अलंकार देणं चालले. आणि भगवान श्रीकृष्ण सुद्धा त्या ठिकाणी भेटावया द्रौपदीशी, ती द्रौपदी मातेला भेटायला आलेले आहे. बंधू देखुनी आनंदली, दावणी कंठी वंघळली. देवे कृपा दृष्टी केली, दिदले वस्त्र अलंकार. आनंद वाटला तिलाही सुद्धा. मिठी मारलेली भावाला आपल्या भगवान परमात्म्याला. देवानं सुद्धा तिला वस्त्र अलंकार देऊन तिचा मान सन्मान केला. तैसेची सुभद्रे जा आलंगिले, उभयात प्रेमाचे भरिते दाटले. मग देवे विजय केले धर्माजवळी. सुभद्रेलाही भेटले देव, मग धर्मराजाकडे गेलेले आहे. मांडिला वाक्य प्रबंध, म्हणे आता सिद्धे हयमेध. तब बोलिला गोविंद वारू आना पहावया. सगळं त्या ठिकाणी देवा सगळा प्रबंध झालेला आहे. आता अश्वमेध यज्ञ जवळ आलेला आहे. देव म्हणाले काय हरकत नाही, तो कोणता घोडा आहे वारू आहे एकदा तो पाहू द्या आम्हाला, तो वारू दाखवा. धर्मी आणि विला श्यामकर्ण, देखोनी तोषला श्रीकृष्ण. पहावया मिळाला जन सकळ यादवांचा. सर्व यादव, आता यादव काय थोडे होते का, 56 कोटी यादव होते.
किती होते आता पहा तुम्ही 16,108 बायका हा एकीला 9 मुलं आणि 1 मुलगी असं 10 मुलं होती. किती मोठा परिवार झाला तो 16,108 गुणिला 10 म्हणजे 1,60,000 1,61,000 झाली ती एवढे पोरं. आणि त्याचे नातू किती असतील ते मग गेलं लाखाच्या पुढं कोटीत गेलं ना ते. पुन्हा त्याचे सगळे सगळे ते बंद वाढत गेलं. म्हणजे 4 वर्णाचे सगळे होते आणि भगवान श्रीकृष्णानं जर 16,108 पत्न्या केल्या त्याच्या पोराने 2-2 तर केले असतील. काय हरकत बापान जर एवढे केले म्हणलं पोराने काय हरकत असं. मुले एका जण विचार म्हणतो 16,108च का केले. त्याला म्हणलं बा सोपं उत्तर आहे काय 9वी भेटले नाही म्हणून जे 16,108 केल्या. जर 16,109 भेटली असती ती बिन चालू होती बस. गोपाल कृष्ण भगवान की जय. तव नमस्कारा या वारुसी गोपांगना आल्या उत्साहेसी आरत्या ओवाळी तिरत्नेसी मंगळ तुरे लागले. एकी करती अक्षयवाणी एकी लागता ती चरणी तेने संभ्रमे अवघी धरणी उल्हासली. यादवांच्या कन्या त्या गोपांगना अगदी सगळ्या ते पूजापाती करायला सगळ्या आलेल्या आहे. सगळ्यांना उल्हास वाटतोय. कुमकुम कस्तुरीचे हाते घेती रत्नमाळा कंठी घालीती वारू षोडशोपचारे पूजिती सभे माझी असो न करू विस्तारू पुढे अनर्थ मांडीला थोरू अनुशल्ये हरिला वारू उभय दळा देखता. पण पुढे एक अनर्थ झाला. काय अनुशल्यानं तो घोडा हरण केला पळवला. अनुशल्य आता बघू कोण आहे तो ऐकावा कथा लाग अनुशल्याचा प्रसंग जेत कथा नायक श्रीरंग भक्त काम कल्पद्रोम. अनुशल्यानं घोडा पळवला बर का. आता एवढा मोठा यज्ञ करायचा आहे पांडवांना आणि त्यातल्या त्यात तो घोडा आता त्या अनुशल्यानं पळवला. आता काय होईल. आता तिथं भक्त भगवान परमात्मा आता बघू काय होतं. असो सैन्या समवेत गगन पोकळीशी क्रमित आला अनुशल्य अकस्मात अंतराळी स्थिरावला. घेऊन गेला होता आणि तो आकाश मार्गी तिथं आला. तव नाव निगाविरी फोडलिया हाका अंतरी पुढी घातली सभे भीतरी महामारी पेटले. तेने गजबजले समस्त 12 वाटे सुटले पळत तर एक झाले भयचकित थरथरा कापती. आकाश मार्गाने तो आला ना अचानक तिथं सभेमध्ये खाली आला. सगळे थरथरा कापू लागले. 12 वाटानं पळू लागले. एक शरेसी करुणी प्रौढी सैन्य मारिले लक्ष कोढी वारू धरून निजगडी नेला अनुशल्यापे. तव यादव भार संसारले महामारी प्रवर्तले तर अनुशल्ये म्हणितले आपुलिया गिरासी. मग ते त्याचा अनुशल्याला मारण्याकरता यादवांचे वीर भार सगळे निघाले. तर तेव्हा तो अनुशल्य काय म्हणतो त्याच्या वीरांना सैन्याला आजी करुणी पराक्रम जीत धरावा मेघश्याम तुमचा हरिनरे श्रम देऊनी सर्वस्व. हा घोडा आपल्याला मिळवायचा. आज सैन्याला सांगायला लागला तुम्ही हा घोडा जर मिळवला तर तुम्हाला जे पाहिजे ते दिल्या जाईल. आजी न करावी काही कानी यादव लोळवावे धरणी तरी तो उपकार माझीनी न विसरवेल. आज काही कसूर ठेवू नका. कसंही करून यादव त्या ठिकाणी धरणीला लोळवा. तुमचा उपकार मी कधीच विसरणार नाही. आजी निवांत लागले हाती करावी वैरियाची शांती जीत धरावा श्रीपती बाप माझे. यादवांना तर हरवा पण श्रीपतीला सुद्धा जिवंत धरून माझ्याकडं आणा. येणे बोले फुरकटले वीर कोपाक्रांत धावले यादव पिटूनी घातले सभा मंडपी. आता सगळ्यांना त्या ठिकाणी यादव पिटूनी घातले सभा मंडपी. ते जे काही आवेशानं ते त्या अनुशल्याचे सगळे वीर सरसावलेले ते धावून आलेले पुढं आणि सगळ्या यादवांना त्या ठिकाणी त्यांनी काय केलं तर मारलेलं आहे. सभा मंडपात ते पळालेले आहे. श्रीकृष्ण होता सिंहासनी तो विस्मय करीत असे म्हणी थोरथवर यादव टेकुनी बैसले असते. कृष्ण परमात्मा पाहू लागले की आपले मोठे मोठे यादव सैन्य सगळं काय झालं टेकलं म्हणे बसले. मग नेमकं झालं काय एवढ्या मारलं कोण पारिके नावे सारित आम्ही अनुशल्याचे मधून मत्त येणे नावेची पळत यादव सैन्य पळू लागलं. यादवाचं सैन्य म्हणजे कृष्णाचं सैन्य.
देखुनी देव खवळला, हाता माझी विडा घेतला, तो तैसाची करी राहिला, परी नुठती कोणीही. हातात विडा घेतलेला देवानं खायचा तो तसाच ठेवला, पण हे बाकीचे वीर काही उठायला तयार नाही. बळभद्रादी सहोदर आणि मदनादी कुमर 56 कोटी यादवीर, परी कोणीच उठेना, कोणी उठायला तयार नाही. बळराम दादा, मुलगा मदन म्हणजे प्रद्युम्न, आदी आदी सगळे त्या ठिकाणी बसलेले आहेत. मग उठिला मदन बळी, विडा घेतला करकमळी, शिरी घेऊन ती वेळी बोलिला प्रतिज्ञा. मदन प्रद्युम्न उठलेला आहे, त्यानं तो विडा घेतलेला आहे आणि प्रतिज्ञा केली की जित धरुणी अनुशल्यासी, जरी नानीनं रावळासी, तरी मी रुक्मिणीचे कुशी पाषाणाची जन्मलो. त्याला धरूनच आणतो म्हणे अनुशल्याने जिवंत, जर आणले गेले नाही तर मी आईच्या पोटी दगड म्हणूनच आलेलो आहे. मग वळंगला रथासी, साठी जाणविले वारुवासी, बाणसादी लागुनासी, संसारुनी मदन विरे. अनिरुद्ध म्हणजे रुक्मिणी मातेचा ज्येष्ठ पुत्र मदन, कामदेव पोटी आला होता ना, महादेवानं भस्म केलेला काम, तो मग रुक्मिणीच्या पोटी आला होता मदन, तो धावलेला आहे आणि धनुष्याला बाण त्यांना लावला. चालीला अतिबळे घसरे, तो देखिला अनुशल्य विरे, म्हणे रथिया एक सत्वरे पहिला आला, देवो पुत्र मोह झळंबला, म्हणून दुसरा विडा घेतला, तो वृषकेते उचलेला, प्रतिज्ञा करून पुन्हा दुसरा विडा वृषकेतून त्या ठिकाणी उचललेला आहे. देवो म्हणे तू लेकरू, हा अनुशल्य महावीरू, तो प्रतिज्ञा कर्ण कुमरू बोलता झाला. वृषकेतू का? बर, तर वृषकेतू देव म्हणू लागले, अरे तू वृषकेतू म्हणजे मुलगा आहे. हा कर्णाचा कुमार आला ना, तेव्हा त्यानं प्रतिज्ञा केली, मी जित धरून नानीन तया, तरी जननी प्रसवली वाया, शतचूर्ण व्हावी काया, जरी असत्य बोलेन. त्याने विडा घेतला सूर्यपुत्रा आपल्या कर्णाच्या मुलानं. ऐशी प्रतिज्ञा करून निघाला, रती आरोढोनी चालिला, बाण आकर्ण ओढिला कर्णात म्हणजे. इकडे मदन मारा पेटला, सैन्यासहारिता झाला, अश्व गजरत पायाळा, होत हल्लकल्लोळ. आणि मग मारपीट त्या ठिकाणी युद्ध सुरू झालं. अश्व गजरत हल्लकल्लोळ सुरू झाला. धनुष्याच्या टणत्कारी, एक पळाले गिरीकंदरी, एक चालिले समभारी, मदना सन्मुख. धनुष्याच्या टणत्काराने त्या ठिकाणी पळू लागले. कोणी त्या ठिकाणी ज्या मदनाच्या पुढे उभं राहायला तयार नाही, तर काही चालले आता त्याच्याशी युद्ध करायला. मदनाची या प्रखर बाणी, सैन्य पडिले. मदनाची प्रखर बाणी, सैन्य असंख्य पडले रणी, अश्वगजरथ धरणी लोळती पायद, देखुनी अनुशल्य धाविन्नला, सत्राने मदन विंधिला, रथासह अग्नी उडविला, पाडिला कृष्णाजवळी. अनुशल्य आला धावून. सत्रान म्हणजे पूर्ण शक्तीनिशी त्यानं त्या ठिकाणी मदनावर बाण सोडलेला आहे. जसा बाण सोडला मदनावर, रथासहित उडवला, तो कृष्णाच्या जवळ येऊन पडला. एवढी ताकद आहे त्या अनुशल्यामध्ये. वा वा. देखुनी कोपला मेघश्याम, म्हणे धिक्क झाला तुझा जन्म, प्रतिज्ञा हरून अधम आलाशी येथे. देवाला राग आला, अरे म्हणे काय फायदा आहे तुझा जन्माला येऊन, काय फायदा झाला नाही, धिक्कार आहे म्हणे, प्रतिज्ञा हरला म्हणे तू. तव क्रोधे म्हणे वृकोदर, देवा हा प्रद्युम्न महावीर, प्रतिज्ञेचा बळसागर, यासी बाधा कायसी. वृकोदर बळराम दादा म्हणू लागले, अहो देवा म्हणे हा प्रद्युम्न आहे म्हणे. हा बळीराम दादा आहे. आणि म्हणू लागली का हा प्रद्युम्न म्हणजे त्या ठिकाणी महावीर आहे, हा जाऊ शकतो पुन्हा, याची हा प्रतिज्ञेला बाधा आणणार नाही. झुंजता उडविला बाणत्राने, परी पाठ दिदली नाही येणे, तुम्ही न विचारता म्हणे कोपले तिवाया. म्हणून उठला वृकोदर, हाती बसुनी गदा नागर, करी पारकियाचा सहार, जैसा रुद्र कोपला. पुन्हा वृकोदर त्या ठिकाणी बस उठलेला आहे. भीमदादा उठलेले, हातामध्ये गदा नागर घेतला आणि लगेच रुद्रासारखा संहार करत निघालेले. नागरे सैन्य उडून आणि वरी मुसळा घाये हानी, अशुद्धे रापली धरणी, दाटली धडमुंडे. सगळं सैन्य नागरानं त्या ठिकाणी उडून आणायचं. बळराम दादाचे ते म्हणतात वृकोदर.
वृकोदर हा शब्द भीमाला एका बळीराम दादा भीमालाही सुद्धा आलेला आहे. बरं चला, इथं मुसळ आणि नागर म्हणल्यावर बळराम दादा चाले आणि मुसळाच्या घायानं त्या ठिकाणी असे मुसळानं काढणं चालले, नागरानं उडून आणणं चालले, सगळी धरणी रक्तानं त्या ठिकाणी लाल जरत झाली. शुंडादंडे कुंभस्थळे गाये फोडीत करबळे एक गोफनिले अंतराळे गजरथ वारू. काही हत्तीच्या शुंडेनं त्या ठिकाणी घायाळ करणं चालले, काही गोफणी सारखे फिरवून फेकणं चालले. चौकडे पळती धीर मारा प्रवर्तला वृकोदर केला कटकाचा संहार तो देखीला अनुशल्ये. तो मग अनुशल्यानं पाहिलं वृकोदर त्या ठिकाणी फार मोठा हल्ला करत आहे. मग चालीला कोपाक्रांत तव भीमे हानुनी मोडीला रथ भूमीच आला दैत्यनाथ बरी आओ सांभाळीला. भीमाचे ना. बर, तर रागिष्ट झालेला आहे भीम. आला तो दैत्यनाथ. अनुशल्य म्हणजे कोण आहे? राक्षस सांगितलेला आहे दैत्यनाथ अनुशल्य. आणि आलेला आहे तो कोणाच्या समोर? भीमाच्या समोर आलेला आहे. ठाण मांडुनी सोडी बाण हृदय भेदला भीमसेन जे तोता मधुसूदन तेथ पिटोनी पाडीला. एवढी ताकद त्यामध्ये अनुशल्यात. त्यानं भीम दादावर सुद्धा बाण त्या ठिकाणी मारला, हृदयावर लागला आणि भगवान श्रीकृष्णाजवळ नेऊन पाडला. तै झाला हाकार पड म्हणती पडला वृकोदर तव कोपे उठोनी शारंगधर रथिया रुडला. आता जर भीम जर पडलेला आहे तर भगवान श्रीकृष्णाला राग आलेला आहे म्हणे आता काही खरं नाही. भगवान श्रीकृष्ण लगेच रथावर त्या ठिकाणी बसलेले आहे. पृथ्वी आकाश चक्र घाट दैत्य भये पळताती वारुवा जानविती साठ चौथे चालेले धुंदू वाट पृथ्वी आकाश चक्र घाट दैत्य भये पळताती. काही दैत्य आता भ्यायला लागली. भगवान श्रीकृष्ण रणांगणात आले. त्यावरी उठावला ऋषिकेत वाणी पिटतसे अद्भुत सैन्याचा पूर्विदांत चातुरंग भंगविले. ऋषिकेत तो सूर्य आपला कर्णपुत्र तोही आलेला आहे. त्यानेही भरपूर सैन्याचा अंत पुरवला. देखोनी तोषला कृष्णनाथ तो बोलिला ऋषिकेत देवा पाहिजे निवांत पराक्रम माझा. ऋषिकेत म्हणता देवा तुम्ही थांबा थोडं, माझा तुम्ही पुरुषार्थ थोडा पहा, तुमचं युद्ध थोडस थांबवा, माझा पुरुषार्थ पहा म्हणे. म्हणून ही चारी लावले शर चारी पाडले तुरवार आणि नवाबानी शिर तोडिले सारथियाचे. 4 बाण एकदाच बाणावर लावले आणि 4 घोडेस्वार मारून टाकले. 9 बाण लावले, 9 सारथी उडवून टाकले. उपरी प्रखर बाणी विशी हानितले अनुशल्यासी मूर्छागत भूमीसी पडिला वीर धाव. प्रखर बाणी विशी हानितले अनुशल्यासी पाडीला वीर. अनुशल्यावर त्यानं बाण सोडला. कोण? ऋषिकेतून कर्णाच्या मुलानं. आणि त्याला डायरेक्ट भूमीवर मूर्छागत पाडलेले बेशुद्ध धावनी ऋषिकेत पातला केशी धरून ओढीला नेऊन चरणावरी घातला श्रीकृष्णाचे. हा किती शक्ती त्याच्यात. हा सूर्यपुत्र कर्णाचा पुत्र आहे तो. तसाच केस धरून ओढत आणला देवाच्या पायावर आणला. म्हणे माझी प्रतिज्ञा सत्य देवा घ्या आपला दैत्य ऐकून आलिंगेला कर्णसुत देवराये. आलिंगन दिलं देवानं. वा, देवाचा पोरगा हरला होता, भीमही हरला होता, पण कर्णाचा पुत्र जिंकला होता. तेव्हा स्तुती केली दैत्यनाथे देवे आलिंगेले तयाते श्रम हारुनी कृपावंते निवविला तो. मग म्हणे ऋषिकेशी वीरा अनुशल्या प्रियसी आम्ही तुम्ही सकळी धर्मासी देवोनी सावावो. उठला तो दैत्य. त्या शरण आला. त्यानं स्तुती केली देवाला की मी हरलो म्हणे आता. देव म्हणू लागले अनुशल्या तुम्ही आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी धर्माला त्या ठिकाणी हा घोडा देऊन सुखी करू म्हणे. सिद्धीस नेऊ अश्वमेध ऐसा बोलिला गोविंद तेने झाला आनंद अनुशल्यासी. तो हारल्यामुळे तो शरण आला. आणि मग त्यानं सगळ्यांनी ठरवलं की हा घोडा धर्मराजाला एवढा मोठा यज्ञ करायचा, त्यांना हा देऊन टाकू. सगळ्यांनी दिलेला आहे. आणि मग अनुशल्य म्हणे देवा मज अगत्य करणे तुमची सेवा अर्थे प्राणे वेचलो आगवा तुमच्या चरणी. आता मी तुमच्या चरणी त्या ठिकाणी आलेलो आहे, काही हरकत नाही. तुम्ही म्हणाल ते मी करायला तयार आहे. जे जे आज्ञा कराल माते ते ते सिद्धीस नेईन निरुते. म्हणून चरण स्पर्शिले हाते गोविंदाचे. असो झाला जय जयकार जिंकला अनुशल्य वीर तेने संतोषला युधिष्ठिर यज्ञ सिद्धीचे शुभचिन्हे. यज्ञाच्या अगोदरच त्या ठिकाणी अनुशल्य जिंकला गेला. त्याला हरवलं, हे जिंकले म्हणजे अशुभ शकून झाला. अश्व त्या ठिकाणी आपला आपल्याला मिळाला.
चला आता यज्ञ सिद्धीला जाईल असं शुभ संकेत मिळालेला आहे. मग वारू आणिला सभेसी तेव्हा आले धौम्यादी ऋषी. सभा घनवटली आनंदेसी मिळाले जनपाळ. आणि धौम्य ऋषी तिथं आलेली आहे. पांडवांचे गुरु होते धौम्य ऋषी, ते तिथं आलेले आहेत. सगळा जनसंख्या तिथं सभा घनदाट भरलेली आहे. काय झालं दही अंडी किती वाजता गाडी नाही थंडी वाजून नाही मारा झाले आपल्याला मारा झाले नाही पाहिजे नाही एवढं थोडं जातो ना. गोपाल कृष्ण भगवान की जय. धर्मासी यज्ञ कंकर बांधिले विप्री वेद घोष मांडिले. वाद्य लागली ती वेळे गर्जिनले आकाश. यज्ञाचं काकण त्या ठिकाणी बांधलं धर्मराजाला. तिकडे आपल्याला यज्ञ करायचा इथं. विप्रांनी मोठे वेदाचे घोष त्या ठिकाणी मांडलेले आहेत. वाद्य वाजू लागले. समस्त राजे पूजिले. यक्ष कर्दमेसी चर्चिले. मग अर्जुना बोलाविले श्रीकृष्ण नाते. सगळे आलेल्यांची पूजापाती सुरू झाली. देवानं श्रीकृष्णांनी अर्जुनाला बोलावलेलं आहे. यज्ञाला कोण बसलं? धर्मराजा. कांकण बांधलेलं आहे. ते जोडीनंतर पूजेला बसलेले असतील. अर्जुनाला बोलावलं देवानं. मस्तकी ठेविला वरद हस्त तेने आनंदला पार्थ. देव म्हणे सैन्य समवेत जाई वारुवा सांगा ते. अरे अश्वमेध यज्ञाचं काय असतं? तो घोडा सोडावा लागत असतो. आणि मग तो घोडा जिथं ज्या ज्या सीमेतून जाईल ती सीमा यांची. आणि ज्यानं घोडा धरला मग त्याच्या संग युद्ध. तो जर म्हणला आम्ही भूमी देत नाही तर त्याला युद्ध करायचं. आणि तो जर शरण आला की नाही ही भूमी आता तुमची, तर मग त्या ठिकाणी पुढं चालायचं. असं होतं. सांगितलं जा आता तू या घोड्यासोबत जा. अर्जुनाला आज्ञा दिली. जिंकून या पृथ्वी मंडळ पदार्थ आणावे सकळ. जो वारू धरील सबळ तेने युद्ध करावे. जिंकून ये सगळं. ज्यानं घोडा अडवला त्याच्याशी युद्ध करायचं. 56 कोटी यादव न्यावे. यवनाश्व सुवेग संगे घ्यावे. अनुशल्यासी चित्त द्यावे. हा वीर निर्वाणीचा सोबत घे. 56 कोटी यादव घे. यवनाश्व अनुशल्य याला तर चांगलं सोबत ठेव म्हणे. त्यानं किती जण हरवले. तैसाची वृषकेत महावीर याचा सांभाळ कीजे परिकर. जो जो देईल कर भार तया अति आदर करावा. आणि ज्या ज्या राजानं तुमच्या अति कर भार दिला म्हणजे ते मांडली व्हायचे राजे की बाबा आम्ही तुमच्या खालचे, आता हा राज्यकारभार तुम्ही सांभाळा. मग त्याला आदर द्या. ते आपल्या आडवे जे आली नाही त्याला आदर द्या. मग युद्ध कोणासोबत करा? अडवणाऱ्याशी युद्ध करा. आणि अवघडा संकटी मी राखीन तुमची पाठी. ऐसे ऐकून किरीटी संतोषला परम. जिथं संकट आलं तिथे मी तुमच्या पाठीशी आहेच. असं ऐकून मग किरीटी म्हणजे अर्जुनाला आनंद झाला. मग लागला श्रीकृष्ण चरणी वंदिली धर्म आणि जननी. गोपांगना नमस्कारुनी घेतली आज्ञा सकाळांची. ऋषी ब्राह्मणा आणि वडिला समस्ता नमस्कार केला. आशीर्वाद घेऊन निघाला धनुर्धर पार्थ. कुंती म्हणे रे बा पार्था रक्षण करावे वृषकेता. अर्जुन म्हणे हा निरुता अंतरात्मा आमचा. आणि मग निघालेले सगळ्यांची आज्ञा घेतली. कुंतीनं जाता जाता सांगितलं बाबा वृषकी तुझं काळजी घे. कुंतीच्या मोठ्या पोराचा पोरगा होता तू. वडील चुकीच्या धर्माच्या विरुद्ध गेले म्हणे तर मग त्याचं प्रायचित्त म्हणून तू यायला. हा. आणि आता त्याचं समजा त्याचं बाप वारल्यामुळे आता त्याच्याविषयी सहानुभूती असती ना. त्याच्या माग कोणी असलं की त्याच्याबद्दल सहानुभूती असती. म्हणून याचं तुम्ही काय करा? रक्षण करा. आमचा अर्जुन म्हणतो चिंता करू नको आई, आमचा अंतरात्मा आहे, आमचा मुलगा आहे शेवटी. मग चित्रशाळेशी जाऊन सन्नद्ध झाला अर्जुन. कवच कुंडले मुकुटवर्धन धनुष्य बाण घेतले. रथ संजोगोनी आणिला नगराबाहेर उभा ठेला. इकडे वृषकेत प्रवशला अंतपुरात. तेथ यवनाश्वाची कुमरी नम्रधंती नामे सुंदरी. ती लिंगिले जिव्हारी कवळोनिया. तो वृषकेतही निघालेला आहे सोबत. तोही पत्नीला भेटला.
मग प्रेमे भोजन झाले, मुखी तांबूल घेतले, इच्छित वदने बोलिले प्राणप्रियसी, म्हणे मी जातो अश्वासवे, तरी तुवा मनोभावे, कुंती मातेचे दास्यत्व करावे निरंतर. आपल्या पत्नीला त्याने काय सांगितलं, मी अश्वासोबत चाललेलो आहे, कुंती मातेचं तू त्या ठिकाणी सेवा कर, नाही तर मग आता मी चाललो तिकडं, नाही का तुझा आहे माहेरायला, असं बऱ्याच ठिकाणी यो घरी नसला की तिला लगे ती तिकडच जाती तवरक, नाही का, तसं नाहीये. तर तिने सांगितलं, त्यानं सांगितलं तू तोपर्यंत सासू सासऱ्याची सेवा कर. आजच सासू कोणती येरी हसूनी गैवरली, येरी हसूनी गैवरली, सद्गदित कंठे बोलिले, म्हणे कुंती माझी माऊली, वरी आज्ञा तुमची. काय हरकत नाही, मी तुमची आज्ञा आहे आणि मी तर त्यांची सेवा करते. मी सुकुळीन असेन तरी तुमचे वाक्य करीन, परी धर्म काजी आपण विजयी व्हावे. मी सुकुळी नाही, त्यामुळं तुमचं वाक्य मी वाया जाऊ देणार नाही. कुलवान घराण्यातली मी, आणि तुम्ही सुद्धा तिकडे धर्म कार्याला चालले तर तुम्ही सुद्धा विजयी होऊन यावे. असो करून या शृंगार, निघाला वृषकेत वीर, जे तसे धनुर्धर तेथ गेला रथेसी. आपल्या काकासोबत अर्जुनासोबत हा सुद्धा सज्ज होऊन गेलेला आहे. तव सकळही सैन्यवीर, मुकुटवर्धन सान थोर, सन्नद होनी समग्र आले पार्थाजवळी. आता बाकीचं सैन्यवी सगळं त्या ठिकाणी अर्जुनाच्या जवळ आलेलं आहे. मुहूर्त साधिला उताविळे, वारू आणविला गोपाळे, षोडशोपचारी ती वेळे युधिष्ठिरे पूजिला. मुहूर्त साधला आणि लगेच त्या ठिकाणी घोडा आणला भगवान श्रीकृष्णानं. षोडशोपचारे युधिष्ठिरानं त्याची पूजा केली. कुंकुम हाते दिधले, श्रीपत्रिके बांधले, वारुवा ते सोडिले नमस्कारुनी. कुंकुम तिलक वगैरे केलं, त्याच्या कपाळावर त्या ठिकाणी पत्र लिहिलेलं. पत्र असतं ते अश्वमेधाचे घोड्याच्या, की याला कोणी अडवलं तर याच्याशी युद्ध करावं लागेल, आधी आधी चला असो. आणि निघालेला आहे घोडा. पुढा वारू असे सोडिला, मागा दळभार चालिला, गजर थोर झाला वाजंत्राचा. घोडा पुढं सुरू आहे, चालायला लागला, मागे दळभार आणि वाजंत्र्याचा गजर. तेने सैन्य चालिले हल्ल कल्लोळे, दुमदुमले सप्त पाताळे, आनंद कल्लोळ उठले स्वर्गलोकी. रथचक्राचे घडघडाट, मदोन्मत्ताचे किंकाट, वारू झाले पिसाट, चौताळले पायद. एवढा मोठा दांगडू कल्लोळ म्हणल्यानंतर तिथं काय रथाचा गडगडाट आवाज, हत्तीमधून मत्त झाले, घोडे पिसाट्यासारखे पळू लागले. आता ते सैन्य आहे शेवटी. ऐसा अश्वमेध आरंभिला, घोडा पृथ्वीवरी सोडिला, पुढा कैसा समय वर्तला तो अवधारीजे. असो अशा प्रकारे अश्वमेध यज्ञाला आरंभ झाला. पुढं काय होतं तेही बघू. जैमिनी आणि व्यासोक्त, तैसीचे अग्निपुराण प्रणीत, अश्वमेध ऋषिकृत भारती कथा. जैमिनी आणि व्यासांनी लिहिलेलं आहे. अग्निपुराणातही तेच आलेलं आहे, तेच या महाभारतात आलेलं आहे. म्हणून त्याला जैमिनी अश्वमेध म्हणतात. मी सांगितलं तुम्हाला, एक राम अश्वमेध आणि एक जैमिनी अश्वमेध ग्रंथ आहे. जैमिनीनं काही भाग त्यातला लिहिलाय म्हणून त्याला जैमिनी अश्वमेध ग्रंथ आहे तो. चला असो. वैशपायन वेदमूर्ती, सांगे जन्मे जया प्रती, ते अग्रकथा ऐकीजी श्रोती, हने मधुकर कवी. इति श्री कथा कल्पतरु चतुर्दश स्तबक मनोहरु, श्यामकर्ण विमोचन प्रकारू. द्वितीय अध्यायी कथेला 14व्या स्तबकातील दुसऱ्या अध्यायामध्ये श्यामकर्ण घोड्याचा म्हणजे अश्वमेध यज्ञाला आरंभ झाल्याची कथा या दुसऱ्या अध्यायात पूर्ण झाली. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा प्रकारे दुसरा अध्याय इथे पूर्ण झाला. 9:30 यायचं भंडारा वहिले मी म्हणलं जरा महिने काही अडचण चला नाही तुमच्याच अडचणीसाठी म्हणलं. श्री गणेशाय नमः. सपूजित सोडिला वारू, मागा चालिला दळभारू. अध्याय 14वा सुरू झाला. अध्याय 3रा 14व्या स्तबकातील 3रा. सपूजित सोडिला वारू, मागा चालिला दळभारू, अग्रभागी योजिला विरू, कर्ण पुत्र वृषकेत. सगळे निघालेले आहेत. अग्रभागी समोर कर्णाचा पुत्र वृषकेतू आहे. दळवये कृतवर्मा मकरध्वज, मध्ये अर्जुन रथाधिराज, अनिरुद्ध मदन दिव्य तेज, यादवा माझी परियेसा. सेनापती म्हणून कृतवर्मा आहे, मकरध्वज आहे, अर्जुन मध्यभागी आहे, अनिरुद्ध मद आणि
प्रद्युम्न हे सुद्धा निघालेले. प्रद्युम्नाचा मुलगा अनिरुद्ध, माहितीये ना उषा अनिरुद्धाची कथा. हा ते शंभरासुराची मुलगी त्यानं उषा, त्यांची मोठी कथा आहे निघालेली. यवनाश्वसुवेग वीर अनुशल्य महाझुंजार सकळा मागे प्रचंड वीर मेघवर्ण चालिला. 18 लक्ष मदोन्मत्त भद्रजाती सैन्य अमित. छत्रे चामरे संख्यात मेघडंबरे जाणो की. वाजंत्राचा एकची नाद चालिला सैन्य भार सन्नद्ध. जया साह्यकारी गोविंद तया न्यूनत्व काय असे. त्याला काय कमी. ज्यांचा साह्य पांडुरंग परमात्मा आमचा भगवान श्रीकृष्ण आहे त्यांना काही कमतरता आहे का. नाही. 4 कोटी रक्षपाळ वारू वासवे महाप्रबळ. मागे सैन्याचा हल्लकल्लोळ पृथ्वी मंडळी होत असे. वारू पश्चिम दिसे चालिला मान श्रीकृष्णासी दिदला. उत्तरे सरसावला वेगवत्तर. पश्चिम दिशा झाली त्यानंतर उत्तरेला निघालेला आहे. ऐके जन्मेजय अग्रकथा वेग केला शीघ्र मुहूर्ता. नमस्कार विसरले गणनाथा म्हणून विपरीत वर्तले. पण काय झालं माहितीये का. शीघ्र मुहूर्ता, चला लवकर चला, उशीर करू नका, लवकर चला उशीर करू नका. आणि यामुळं गणपती बाप्पाचं नमन करायचं सगळे विसरले. गणपती बाप्पाचं स्मरण राहिलं आणि म्हणून एक विपरीत झालेला आहे. उत्तर दिशा सांडूनी वायू चालला वायव्य कोणी. प्रवेशला बहाळवणी जेत भवानी प्रसिद्ध. वायव्य कोणामध्ये त्या ठिकाणी घोडा गेला. आणि हे बहाळ वन नावाच्या वनामध्ये त्या ठिकाणी देवीचं एक ठिकाण आहे बरं का. तिथं घोडा प्रवेशलेला आहे. सांडुनी नगरे पुरे पाटणे अटव्यवने आणि उपवने. सांभाळुनी सैन्य वीर वेगे चालती. ते वहाळी कवन बहुवस क्रमिता जहाले सायास. टाकिले करून नाना प्रयास तव उद्यान देखिले. आणि चालले सगळे पुढं चाललेले आहेत. ते तर वारू प्राप्त झाला तो गणेश प्रासाद देखिला. वारू सन्मुख उभा राहिला प्रदक्षिणा करूनी. तिथं गणपती बाप्पाचं देऊळ दिसलं त्या वनामध्ये. आणि घोडा त्या गणपतीच्या सन्मुख जाऊन उभा राहिला. आणि मग सगळ्यांनी गणपती बाप्पाला प्रदक्षिणा वगैरे केलेली आहे. गणेशे कोपुनी मागिले रागे. वारू आकर्षला सवेगे. राखना इथं आले सवेगे त्याही देखला विघ्नेश. गणपती बाप्पानी राग आलेला होता ना, माझं स्मरण केलेलं नाही. कारण की सगळ्या कामामध्ये गणपती बाप्पाचं काय आहे. प्रथम प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा. अज्ञानत्व हरुणी आराध्य मोरेश्वरा. दुःख दारिद्र्य वगे देशांतरा पाठवी. हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहु तोषवी. गजानन महाराज की जय. काय प्रारंभी विनंती करू. गणपतीची प्रारंभी विनंती आहे. काय अरे बाप्पा नाही दुसरे काही नाही. आपल्या छत्री नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. रातभर मग आपला ग्रंथ संपतो. अजून आम्ही जागे तुम्ही ओव्या का अध्याय. हा ओव्या हा अध्याय होतो. जर घेतला थोडा 10:30 वाजे लोक. अरे बापरे अरे बापरे. नाही पाहुणे असं नाही एकदाही टाळीने वाजवून. गोपाल कृष्ण भगवान की जय. गणपती बाप्पानं घोडा आवरला. आता तो धरायचा नव्हता पण माझं पूजन केलं नाही म्हणून तो धरलेला आहे. आणि ते राख नाही तो बाकीचे त्याने पाहिलं
की गणपती बाप्पाने घोडा आवरला, वारुळे नमस्कार करूनी, अंग घाशिले मूर्ती लागुनी, तोही गणनाथ होनी, राहिला अचळ. घोड्यानं नमस्कार केला, अंग घासलं, पण गणपती बाप्पानं त्याला अचळ केलं. अचळ म्हणजे हालचालच नाही, बांधलं त्याला, स्थिर केलं, स्थिर. राख नाही तर धावीन नले, त्याही अर्जुना सांगितले, जिजी नवल थोर झाले ते परियसा. सगळे गेले अर्जुनाकडे. काय झालं? वारूचा झाला गणनाथ, म्हणून एक तिला वृत्तांत, ऐकून विस्मय पावला पार्थ आणि भोपाळ सर्वही. घोड्याचा गणपती झाला आपल्या, वारूचा झाला गणनाथ, आणि आता विस्मय झालं म्हणे. मग वेगे देवळा आले, तो दोन्ही गणेश देखिले, 2 गणपती झाले. मग थोर चिंतावले समस्तांचे. आता कसं व्हाव, चिंता करू लागले. पार्थे नमस्कार करूनी, नावे कबडीला चिंतावनी, तव अवलोकिली भक्तीनी भवानीची. आणि मग काय होईल, काय कसं झालं काय, तेव्हा तिथे एक भक्ती नव्हती भवानीची, देवीची भक्त होती, ती पाहिली. धावणी लागला तच्चरणी, तव ते बोलिली भक्तीने, तुगा चिंता न करी म्हणे ऐकी अर्जुना. अरे बाबा चिंता करू नको, ऐक. हे बहाळवन अवधारी, येत हिंगुळजा माता राज्य करी, त्याची भक्तीनी मी निर्धारी. असे येथ हिंगुळजा माता आहे ना, आहे, तर मी तिची भक्ती नाही. पहिलं महाप्रसाद दिसत, तेत तू जाई धावत, माता सांगेल अवघा वृत्तांत वारुवाचा. ते पलीकडचं जे मंदिर आहे मोठं, ते देवीचं मंदिर आहे, आणि त्या देवीच्या मंदिरात तुझा म्हणजे ती तुला घडलेला काय करायचं काय नाही तो वृत्तांत तिथे सांगेल. ऐसे म्हणून अदृश्य झाली, पार्थे पुढारी दृष्टी घातली, तव दीपमाळा देखली गगन चुंबेत. पाहतो ती भक्ती गायब झाली. पाहतो मोठी आकाशाला भिडेल अशी दीपमाळ त्या ठिकाणी. आता जुन्या मंदिर आहे ती दीपमाळा, जेजुरीला आहेत. हा हा बऱ्याच ठिकाणी जुनी जी ठिकाण आहे तिथं आहे. पाहली अर्जुनानं ती पाहिलेली आहे. मग तेथून निघाला, प्रासादा समीप पाहतला, देवतेच्या चरणी लागला प्रदक्षिणा करूनी. आला तिथे देवीजवळ, केली हिंगुळजा माता स्तुती, तो प्रसन्न झाली पार्वती. मग पार्थे केली विनंती वारुवार्थ, आणि मग देवीला प्रार्थना केली की आमचा घोडा इथं स्तब्ध झालेला आहे, तो सोडवा. देवी म्हणे माझा कुमार गणेश नामे वरदपुत्र, विघ्न विच्छेदन कुठार नावत याचे. पार्वती ना माता, माझा मुलगा आहे म्हणे गणेश, तो विघ्नाचं छेदन करतो नाही का. विघ्न हरता त्याचं नाव आहे. सुख करता आणि दुःख हरता, बरं का, दुःख करता नाही. नाही तर आरती म्हणताना सुख करता दुःख करता, तर दुःख हरताय. नाही तुम्हाला नाही काही अडचण, तुम्हाला काही अडचण नाही, तुम्ही सगळं बरोबर म्हणता, पण हे युट्यूबवर ऐकणाऱ्या श्रोत्यासाठी सांगणं चाललं. तर आता आली गणपती जवळ, बरेच चुका करतात. वाटपा हे सजना वाटपा आहे, ते काय सजना नाही, ते काय सदना. सदन म्हणजे घरी. देवा आम्ही तुमची वाट पाहतोय, आमच्या घरी या. सजना नाही, लय मोठे ते. जाऊ दे. संकटी म्हणतात, नाही संकटी म्हणलं काय नेमकं. त्याच्या म्हणजे म्हणणाऱ्याला वाटतं संकष्टीची तृप्ती आम्हाला पावा असा. संकटी तसं नाही, नाही म्हणणार, तसं म्हणणार आहे. चला तया न केला पूजनोपचारू, म्हणून वारू झाला विघ्न हरू. परी आता करू प्रतिकारू काही एक. तुम्ही गणेशाची पूजा केली नाही आणि म्हणून त्याला राग आला, आणि म्हणून तो आता इथं विघ्न हरू गणपती स्थिर झाला. करू काहीतरी उपाय. मग बाहुनी गणनाथा तया सांगितले वृत्तांता, हे अश्वमेध निभ्रांता श्रीकृष्णाचा. मग पार्वती मातेने हिंगुळजा मातेनं गणपती बाप्पाला बोलावलं. अहो हा अश्वमेध म्हणजे श्रीकृष्णाचा आहे. येत करिता अन्यावो तो कोपेला देवादी देव, तरी करून स्नेह भाव दिजे वारू. आणि तुम्ही जर इथं आडून बसले गणपती बाप्पा, तर हे तुमच्यापेक्षा वरचे श्रीकृष्ण.
त्याच्यामुळे तुम्ही काही अडून बसू नका, देऊन टाका हा घोडा, नाही तर मग देवादी देव कृष्ण कोपेल. आता तो याच्याही वरचा आहे ना, जगन नियंता आहे ना तो. गजानन म्हणे मातेशी, यांनी अवेरिले आम्हासी, आता भलतेच हो जीवासी, परी मी वारून द्यायची. नाही, यांनी नाही आमचा मानपान त्या ठिकाणी केला नाही. सगळी गाडी त्या ठिकाणी भरली, सगळं वराड बसलं, पण वरमायमल म्हणलीच नाही गाडीत मी जाणार नाही. आणि मग त्यानं काय होतं, विघ्न होतो त्या ठिकाणी. 4-4, 5-5 वर्ष विघ्न चालतं की मग पाय धुतले नाही. चांगली घरी आल्यावर 5ची मोटर लावून दिली, खाली बसवते, नाही तर पुरात नेऊन सोडावं, पाय धुतले नाही म्हणते नाही का. कोरोनानं सगळं सरळ केले सगळे, म्हणजे आडून बसले गणपती बाप्पा बर का, आडून बसले. तव पार्थ चरणी लागला म्हणे थोर अपराध घडला, द्यावा आम्हा वारू वहिला कृपा करुनी. आता तिथं शेवटी चुकी झाल्यावर शरण जाणं आहे. आपली चुकी झाल्यानंतर माफी मागायला काही हरकत नाही. अर्जुनानं सांगितलं आमच्याकडून चुकी झालेली आहे, आमचा वारू त्या ठिकाणी देऊन टाका. पुन्हा बोली इंगुळज माता, हा वारू देई पार्था, इतके करी गणनाथा, जरी सुपुत्र तो माझा. अरे बाबा गजानना, या अर्जुनाला घोडा देऊन टाक, तू माझा पुत्र आहेस ना. मग ऐकुनी मातेची विनंती, वारू सोडीला गणपती, तवतो झाला आकृती श्याम कर्ण. पुन्हा मग इंगुळजा मातेची विनंती ऐकून तो घोडा शेवटी सोडलेला आहे, तो आता गणपतीचा घोडा झाला. तेथून पुढे चालीला वारू, मागे चालीला दळ भारू, आनंद वर्तला थोरू सैनिक अर्जुनावर नीती, वेगवत्तर निघाले पुढले मार्ग आक्रमिले, तो मागुते विघ्न रचिले गणाधीशे. पुन्हा विघ्न गणपती बाप्पानं बर का. मातेने नाना परी विनविला, म्हणून होता वारू सोडीला, परी मनीचा क्रोध गेला नाही गणेशाच्या. आईनं जरा आट घातली, तुम्हा पोरगा आहे ना सोड, मग पण ते मनातला राग काही गेलेला नव्हता बरं. मग काय होतं आता, म्हणून दुजे रचिले विघ्न, ते ऐका सावधान, वरवासी केले खिळण, पुढील गती खुंटली. पुन्हा खिळवला, चालणं बंद केलं, एका जागी खिळवून ठेवला तो. काही केली नचले वारू, खेद खिन्न झाला दळ भारू, तव मावळला दिन करू सकळ ते राहिले. काही केल्या घोडा पुढं चाले ना. आता शेवटी संध्याकाळ झाली, अंधार पडला, थांबले तिथं. चिंता करिता पार्थासी, विचार सुरला मानसी, म्हणे आता हिंगुळीसी पुसो हा वृत्तांत हा. चला आता पहिलं असं झालं, आताही पुन्हा मातेकडे जाऊन विचारू. मग ऋषिकेत सवे घेतला, पार्थ देवळासी आला, चरण धरून राहिला हिंगुळजा मातेचे, येरिये प्रसन्नपणे उठविला, सकळ वृत्तांत विचारला. मग पार्थ सांगता जा लागला निवचने, म्हणे वारू देवविला तुम्ही, तो घेऊन चालिलो आम्ही, भूमिका क्रमिली साऊ मी, तव झाले अद्भुत. काय झालं आता, अहो तुम्ही घोडा दिला सोडून, जर शेक पुढे गेलो, पुन्हा घोडा काही त्या ठिकाणी जागचा आले ना. म्हणे वारू गुंतला भूमीसी, न सुटेची नाना प्रयासी, आता शरण आलो तुम्हासी, काय करू ते सांगीजे. मग हास्यवदन होऊनी बोलिली हिंगुळजा जननी, म्हणे भय न धरावे म्हणे ऐक पार्था, काय घाबरू नका, ऐका. जेने गती खुंटली अश्वाची, ते सर्व करणी गणेशाची, मुळी बुद्धी भ्रंशली तुमची, ही केली अवज्ञा. ही गणपतीचीच करणी. तुमची बुद्धी भ्रमिष्ट झाली होती का म्हणे, त्याची पूजन तुम्ही करायला पाहिजे होतं. अहो त्यानं बापाच्या लग्नात पूजा घेतली, शिवजीच्या लग्नात सुद्धा त्याची पूजा करावी लागली. प्रथम तुला वंदितो, नाही का, हा कृपाळा गणपती बाप्पाची प्रथम पूजा आहे. जे जे कार्य आरंभावे, ते आधी गणेशा पूजावे, सकळाई सुख पावावे, तयाची निप्रसादे. कोणती पूजा असो, अगोदर श्री गणेशाय नमः, नाही का, अगोदर त्याचं स्मरण केलं जातं. तो अवज्ञेस्तव कोपला, म्हणून हा अनर्थ मांडला, ऐसे कुणी भ्याला धनुर्धर. अवज्ञेमुळे त्या ठिकाणी त्याला राग आलेला आहे, आणि म्हणून हा सगळा अनर्थ झालेला आहे. अर्जुन घाबरलेला आहे, आता काय करावं. मग अभय देऊनी पार्थासी, हिंगुळे बोलाविले.
पुत्रासी म्हणे गणनाथा परीयसी वचन माझे. पुन्हा इंगळा मातेनं अर्जुनाला त्या ठिकाणी बोलावलेलं आहे, गणपती बाप्पाला बोलावलेलं आहे. काय म्हणतात, हे सैन्य असे कृष्णाचे आणि कार्य असे आमुचे, तरी तुझ का संग्रामाची उपजत असे. अरे बाबा, हे सैन्य कृष्णाचं आहे, हे कार्य सुद्धा आपलंच आहे, आणि तू का विनाकारण त्या ठिकाणी मध्ये हे युद्धाचं घालत आहे. आपण युद्ध तो अडवला म्हणजे युद्ध करतील. आपण आपणाशी झुंजणे हे युक्त नव्हे करणे. आता ऐक्य करून राहणे पांडवासी. विनाकारण काही युद्धाचं काही भांडणं करू नको, झडी वाकडीचे जाऊ दे. पांडवासोबत आपणही त्या ठिकाणी ऐक्य करून राहू. परंतु हे तुझं चुकले म्हणून इतके कष्ट पावले. तो पार्थे चरण धरले गणेशाचे. पुन्हा पाय धरले गणपती बाप्पाचे अर्जुनानं. हा, करुणिया नाना स्तुती प्रसन्न केला गणपती. येरे अलंगिला प्रीती श्रीकृष्ण सका. म्हणे आता तुमचे विघ्न मात्र मज निवारणी साचार. अर्जुना तू विजयी निरंतर होई रणमंडळी. चला, तू कृष्णाचा सखा आहे, कृष्णाचा मित्र आहे, काही हरकत नाही, आशीर्वाद दिला, विजयी होशील अर्जुना. ऐसा गणेश प्रसन्न झाला. मग तेथुनी वारू सोडिला. जडभार होता घातला तो काढिला गणनाते. वारू चालिला वेगेसी वार्तिके कथिला अर्जुनासी. इरू निघाला आनंदेसी आज्ञा गणेशाची घेऊन. चला, गणपतीची बाप्पाची आज्ञा घेऊन त्या ठिकाणी निघालेली आहे. गणेश म्हणे अर्जुना पुढे सांभाळी गंध मादना. इरू पुसता झाला गजवादना की तो कवन कैसाजी. आता गणपती बाप्पानं अर्जुनाला एक सूचना केलेली आहे, म्हणे पुढे गंधमादन आहे आणि त्या गंधमादनापासून त्या ठिकाणी सावध राहा. आता काय मग अर्जुनाने विचारलं गणपती बाप्पा कोण आहे तो. गणेश म्हणे पुढील वर पर्वती असे गंधमादन दैत्यपती. तयाची आडकडा वस्ती विवरा माझी. पुढच्या पर्वतामध्ये गंधमादन आहे. गंधमादन पर्वत हा ते दैत्य आणि तो त्या पर्वताच्या कड्यात एका भोयारात राहतो. तयाचे लागता हाती मग वाचिजे दैवगती. तरी सांभाळून बरव्या रीती तुम्ही जाईजे. त्याच्या जर हाती लागलं तर वाचतच नाही कोणी, दैवगतीनेच एखादा वाचतो, म्हणून तुम्ही सांभाळून राहा. आसो निघाला धनुर्धर अश्व देखुनी निवाला थोर. पुढा चालिला सपरिवार श्याम कर्ण. गर्जती शंक शिंगे वाजंत्रे. पार्थ चालिला दळभारे. तव कैसे वर्तले पुढारे ते अवधारीजे. तव म्हणे जन्मे जोयो एक असेजी संदेहो. येत हिंगुळा भावया उपायो काय झाला. चला, सैन्य पुढं चाललेलं आहे, पुढं जायचंय, पण एक शंका आली. कोणाला? परीक्षितीच्या पोराला, म्हणजे जन्मेजय राजाला, की हिंगुळजा इथं येण्याचं काय कारण, कोण आहे. आता ती तर पार्वती आहे ना, आता ती कोण आहे त्याबद्दल बहुतेक कथा. आणि 2 वेळा वारू वाते का विघ्न केले गणनाते. मुनी म्हणे दत्त चित्ते ऐकराया. चला, का झालं विघ्न, ती का आली इथं, 2दा का अडवलं. ऐक म्हणे बाबा, शिवपुराणीचे मत ते ऐके संकलित. शक्तीपासून समद्भूत देवत्रय. शिवपुराणाचा असं मत आहे, शिवपुराणांतर्गत कथा आहे. शक्तीपासून सगळे देवत्रय झाले. शक्तीनं मायेनं सगळे निर्माण केले. सृष्टीची उत्पत्ती करण्याकरता ब्रह्मदेव तयार केला, रक्षणाकरता विष्णू तयार केला तिनं, आणि संहारा करता रुद्र तयार केला. नाना योनी दैत्यकुळ विष्णूने मारिले सकळ. म्हणून लवणासुर प्रबळ दैत्य उपनला. सगळे दैत्य त्या ठिकाणी विष्णू परमात्म्यानं मारले. पण शेवटी लवणासुर नावाचा राक्षस त्या ठिकाणी तोही जन्म उपजला, खवळला. तेने धूम्रपान करुनी प्रसन्न केला शूळपाणी. वर मागे की चक्रपाणी वधावा म्या प्रयत्ने. शिवजींना प्रसन्न केलं. आगोरी काम करे, शिवभक्त कसे असतात, त्यांनी धूम्रपान त्या ठिकाणी केलं. आणि मग वरदान काय मागितलं. हा, लवणाच्या देवीने लवणासुराला मारले. आता हे काय होते ना, आता नंतर मला चक्रपाणीला म्हणजे विष्णूला मारायचंय म्हणे, असा वर द्या. महादेवाला प्रसन्न केलं आणि विष्णूला मारायचा वर मागितला. रुद्र म्हणे तथास्तु. हे मुळे होते आपले, बायको दिली. मग लंका कोणाची होती,
शिवजींची होती, पार्वतीसाठी बनवली होती. पूजेला बोलवलं रावणाले, पूजा गिजा केली त्यानं. ब्राह्मण होता देव, म्हणजे दक्षिणा म्हणजे ही लंकाच पाहिजे म्हणजे देऊन टाकली. हे बसले आपले शमशानात नाही का. भोळा दैवते कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज भोळा शिव. दिला रुद्र म्हणितले तथास्तु तव कोपिन्नला सुरनाथो आणि तद्धार्थ अनंत उपाव करता झाला. इंद्रदेवाला रागाला म्हणे काय महादेव बाबा यायनं वरदान दिले सारे आणि ते निपटवले सगळे विष्णुदेवानं. हे म्हणे बाबा भोळदैव ते पटकन प्रसन्न होतात, वरदानही देऊन टाकतात, आता काय उपाय करावा. मग विष्णू परमात्म्यानं काय केलं, 1.25 लक्ष मेरू शिखरी धावत आला श्रीहरी. तेथे जी दैत्य त्रिपुरारी केला होता प्रसन्न. त्या मेरू शिखरावर त्या ठिकाणी धावत आले श्रीहरी आणि जिथं दैत्यानं शिवांना प्रसन्न केलं होतं तिथं विष्णू आलेले आहेत. मग विष्णूने जाऊनी कैलासी प्रसन्न केले महिषासी. इरू म्हणे याची वेळेसी जाऊनी दैत्यावधावे. विष्णूंनी त्या ठिकाणी शिवजींना प्रसन्न केलं. शिवजींना विचारलं काय पाहिजे. देवानं सांगितलं जाण त्या दैत्याला मारून टाक. विष्णुदेवाने सांगितलं बहुतेक काही सावर लादला श्रीहरी. मग आला मिरुवरी परिशस्त्र नाही करी नारायणाचे. नाही माफ करा, महेश प्रसन्न झाले शिवजी आणि विष्णू परमात्म्याला वरदान दिलं की जा त्या दैत्याचा वध करा. त्यालाही सांगितलं की तुमचा वध कर तथास्तु आणि यालाही सांगितलं तुम्ही त्याचा वध करणार. निघाले विष्णू पण हातामध्ये काही शस्त्र नाहीये. तेने चिंतावला श्रीरंग तो पुढा देखीला सारंग म्हणे याची उघडोनी शिंग करू हत्यार दैत्य हनना. तो पुढं काय पाहला, एका सारंग म्हणजे एक हरिणी. हरण म्हणजे त्या शिंगाचा हरिण काळवीट जरा हा त्याचा शिंग त्या ठिकाणी उपटलेला आहे. म्हणून हे धरू धावला हरी तो वळंगला गिरी शिखरी. मग शापिता झाला मुरारी तया शारंगाचा तो पळाला. तो हरण पुढं पळाला गिरी शिखरावर. मग भगवान विष्णूंनी त्याला काय दिला, शाप दिलेला आहे. म्हणे तुझे पुढील चरण जन्मताची न व्हावे चलन. जवळी गेला आपण श्रीनिवास तयासी. मग परमात्म्याने त्याला काय दिला, शाप दिला की जन्मताच ते तुझे जे पुढचे 2 पाय आहेत ना ते चालणार नाही. कांगारू का मग 2 पाय असेच लागतील कांगारूचे. इथं टिपाशे मृगनाभी कस्तुरी मृग याच्या जन्मसमयी असा प्रकार असावा असे वाटते. ती नक्की नाही की चला. मस्तकीचे शिंगे उपडिली तयाची नाभी रोविली. त्याने मृगनाभी झाली सुगंध पूर्ण. त्याची शिंगे उपडली आणि त्याच्याच नाभीत खोसली देवाना. राग आला ना. पण मग तिथं काय झालं, ती नाभी मृगनाभी झाली सुगंधित झाली ती. मग त्याला कस्तुरी. शिंगाचे करून हतियार देवे वदला लवणासुर. नाव झाले शारंगधर तैपासुनी. तो शारंग त्या शारंगाचं शिंग उपटलं ना म्हणून तिथून देवाचं नाव काय झालं, शारंगधर. ऐका मी करलाय ना शारंगधर बालाजी. बघू आता काय पुढं काय काय इथं जुळतं ते का नाही. तर लवणासूर त्या ठिकाणी मारलेला आहे. असो हे संकलोनी कथिले ते तर मृगनाभीचे जन्म झाले. पुढे ते वन ईश्वरे सेविले भेने रावणाचे. असो तिथं पुढे रावणाच्या भेनेनं ईश्वरे देवांनी रावणाच्या भीतीनं त्याच वनामध्ये ते राहिलेली होती असं त्यांचं मत आहे. टाईम झाला का, अर्धा झाला आता. तेने चिंतावली पार्वती म्हणे घेऊनी गंगा युवती. कोठे लपाले पशुपती ते घेवसू आता. हा इथं ईश्वरे रावणाचे भेने म्हणजे रावणाच्या भीतीनं शिवजी त्या वनामध्ये राहिले. ऐका कथा अजून अपुरी बर का. रावणाच्या भीतीनं शिवजी त्या वनामध्ये पुढं राहिले
पार्वती माता चिंता करू लागले की म्हणे व हे कुठं गेले, गंगाबाई सोबत हे बहुतेक पळाली कुठंतरी. हा, गंगा युवती घेऊन गंगा युवती जटेवरच होती ना. आता ती दुसरी सहन होत नाही, दुसरी डोक्यात आली तर सहन होत नाही, यांना तर डोक्यावर घेतली होती. दुसरी जर बोच्या नुसती डोक्यात जरी असली, विचार नुसता तरी सहन होत नाही. ही तर डोक्यावर बसेल होती, ती काय सहन होणार आहे. अरे रे. मग लागली पाहायला पशुपतीला. करुणी पृथ्वी पर्यटना, पार्वती आली बहाळवना, भेटून या पंचानना राहिली तेथे. सगळी पृथ्वीचे पर्यटन केलं आणि त्या बहाळवनामध्ये तिथं शिवजी भेटलेले आहेत, राहिली तिथं. मग तेव्हा दोन परवी घेतो ना, गुळची येते. मग आता हे पूर्ण करू कथा. तेव्हा हिंगुळा रूपे वनी वास घडीला असे भवानी, हे कथा लिंग पुराणी आणि शिवपुराणी प्रसिद्ध. मग तिथं हिंगुळा रूपानं पार्वती माता स्थित झाल्या. लिंग पुराणामध्ये, शिवपुराणामध्ये जे 18 पुराण आहे त्यापैकी या 2 पुराणामध्ये ही कथा आलेली आहे. ती हे सवे असे लंबोदरू, तेने 2 वेळा धरिला वारू, तूही ऐके कथाचारू संक्षेपतः. तिच्यासोबत कोण आहे? गणपती बाप्पा आहे. आणि त्यांनी 2 वेळा तो घोडा का धरला ती थोडक्यात कथा ऐका. पहिले अवज्ञा केली म्हणून धरिला, तो मातृवचने सोडिला, पुन्हा धरणी खिळीला तो युद्धाकारणे. पहिल्यांदा यांनी आपलं पूजन केलं नाही म्हणून धरला, पण आईच्या वचनासाठी सोडून दिला. दुसऱ्यांदा धरला होता युद्धासाठी. परिसंग्राम न करिता अर्जुने, हिंगुळा विनटविली वचने, मुनीने अश्व सोडिला तेने प्रसन्न होनी. पण अर्जुनाने ते युद्ध केलं नाही, मातेला शरण गेला आणि त्याच्या करवी सुटका करून घेतली. हा गणेश प्रसंग संकलित आणि हिंगुळा आख्यान समस्त, तुझम्या कथिले असे श्रुत भारतागा. असं हे सगळं गणेश प्रसंग हिंगुळा आख्यान तुला इथपर्यंत मी सांगितलेलं आहे. तवर राव म्हणे अग्रकथा, मज सांगिजे मुनीनाथा, मग मुनी झाला बोलता ऐके म्हणूनी. आता पुढची कथा काय आहे ती आम्हाला सांगा. मुनी म्हणतात मग आता ऐक. पण कधी ऐकायची? आता उद्या ऐकू. हा अध्याय आपला 4था अध्याय, 3रा अध्याय अर्धा झालेला आहे, 2रा पूर्ण आणि 3रा अध्याय या ठिकाणी आपला झालेला आहे. आपण इथे थांबू. 81-82 आपल्या 3ऱ्या अध्यायातल्या पूर्ण झालेल्या आहे. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण